इतका थिक, इतका क्रीमी आणि चॉकलेटी शेक की एकदा पिलात तर पुन्हा पुन्हा मागाल. इन फ्युचर कधी माझं कॅफे झालं ना, तर माझ्या कॅफेचा हा स्टार ड्रिंक असणार आहे. हॅलो और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवत आहे माझा फेवरेट आणि सगळ्यांचाच फेवरेट असा चॉकलेट मिल्कशेक. आता हा स्पेशल काय आहे आणि हा माझ्या कॅफेचा स्टार ड्रिंक का असेल ना, ते मी तुम्हाला सांगते. चॉकलेट शेक तर सेमच असतात हो, पण हा ना खरंच खूप स्पेशल आहे. रेसिपी काय स्पेशल आहे असं मी नाही म्हणणार. रेसिपी सारख्याच असतात, पण त्यामागच्या काही मेमरीज असतात त्या खूप स्पेशल असतात. हा मिल्कशेक ना मी कोविडच्या टाईममध्ये इन्व्हेंट केला होता. म्हणजे त्यावेळेला ना मला ज्या काही चॉकलेटच्या वस्तू मिळाल्या ना, त्या मी सगळ्या त्या मिल्कमध्ये घातलेल्या आणि माझा चॉकलेटचा मिल्कशेक तयार केला होता. आणि कोविडमध्ये तुम्हाला आता माहितीच असेल की ओरिओचं बिस्किट किती फेमस झालं होतं त्या ओरिओ केकमुळे. त्यामुळे तेच घेतलं, ओरिओचं बिस्किट घेतलं, ब्राउनी घेतली होती, आईस्क्रीम घेतलं होतं, चॉकलेट घेतलं होतं. ज्या काही गोष्टी मिळाल्या ना त्या सगळ्या घेतल्या आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतल्या आणि त्यात थोडंसं दूध घातलं आणि माझा चॉकलेटचा मिल्कशेक आहे तो तयार केला होता. आणि मी खरं सांगते, हा जो मिल्कशेक आहे ना तो माझाच नाही तर सगळ्यांचा खूप फेवरेट झाला आहे. म्हणजे त्याच्यानंतर कोविडच्या टाईमनंतर ना मी ऑफिसमध्ये घेऊन गेले होते. ऑफिसमध्ये मी, राज, वरुण आणि मानसी आम्ही चौघंच असायचो. आणि तेव्हा मी एकदा घेऊन गेली होती आणि त्या वेळेपासून तो त्यांचा पण खूप जास्त फेवरेट झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचदा ना कॉन्ट्री काढायचो, थोडी जे काही असेल, म्हणजे जास्त नसतात पण थोडी कॉन्ट्री काढायचो आणि आम्ही त्याचं मटेरियल जे आहे ते घेऊन यायचो. आणि राजला तर खरं सांगते चॉकलेट जे आहे ते खूप जास्त आवडतं. म्हणजे यंदासुद्धा तो मला बोलत होता, सगळेच आम्ही एकत्र होतो तर तो बोलत होता की तुझा तो ओरिओ शेक घेऊन या का. पण वेळच मिळाला नाही, त्यामुळे राहून गेलं. पण नंतर परत आम्ही भेटू तर नक्कीच मी बनवेन. आणि तेव्हापासून ना खरं सांगते हा मिल्कशेक सगळ्यांचाच खूप फेवरेट झाला होता. म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही चौघं असायचो ना, तर बऱ्याचदा मी बनवून घेऊन जायचे आणि खरंच खूप छान लागतो. तर नक्की हा ओरिओ शेक तर ट्राय करून बघा. मी ह्या ओरिओ शेकचे सगळे इंग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की एकदा चेक करा. तर ह्याच काही खास मेमरीजमुळे ना असे काही छोट्या मोठ्या रेसिपीज ज्या आहेत त्या खूप स्पेशल बनून जातात. म्हणजे असं कोणी माझ्या हातचं ना जास्त कोणी खाल्लं नसेल, पण माझ्या ज्या रेसिपीज असतात त्या मी अपलोड करते, तर तेव्हा मला बरेच जण बोलतात की अगं तू तुझं एक क्लाउड किचन स्टार्ट कर. तर बघूयात इन फ्युचर कधी प्लॅन झालाच तर नक्कीच. आणि मी खरं सांगते इन फ्युचर जर का प्लॅन झाला तर हा मिल्कशेक ना माझ्या फ्युचर कॅफेचा एक स्टार ड्रिंक असणार आहे. कारण मला माझे कस्टमर्स तर भेटलेलेच असणार आहेत. जे माझे आहेत, जे जवळचे आहेत, त्यांनी पिलेले आहेत, ते लोक तर माझे रेग्युलर कस्टमर्स असतील. सो बघूयात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच काही गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.